या रायगडाला औरंगजेबाने सर्वात मोठा विडा दिला। त्या औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान, त्याचं टोपण नाव इतिगत खान। त्या इतिगतची कविता अशी आहे, या रायगडावर राजधानी ती, रायगडावर राजधानी ती होती शिवा छत्रपतीची। कथा सांगतो ऐका आता येथील हिरकणी बुरुजाची। जहागीरदाराचा मुलगा ते अभिषिक्त सम्राट शोभाराजे ते राजा शिवछत्रपती हा स्वप्नवत प्रवास ज्या ठिकाणी पूर्ण झाला ते ठिकाण म्हणजे किल्ले रायगड होय। मराठ्यांच्या इतिहासातील सर्वोच्च अभिमानाचा शिवरायांना छत्रपती म्हणून मान्यता देणारा 16 किल्ले रायगडावरती पार पाडल्याने हा गड पाहण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाची मनापासून इच्छा असते। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे मंडळी। तर आज मी आलो आहे रायगड किल्ल्यावरती। या गड किल्ल्याचा संपूर्ण इतिहास मी आज तुम्हाला सांगणार आहे। थोडंसं चालत आल्यानंतर ना आपल्याला पायरी मार्ग लागलेला आहे। या ठिकाणी 2 मार्ग आपल्याला पाहायला भेटतात। एक रोपवेने डायरेक्ट आपण गडावरती जाऊ शकतो आणि दुसरा म्हणजे पायरी मार्ग। तर पायरी मार्गाने मी वरती जाणार आहे आणि संपूर्ण गड किल्ला तुम्हाला दाखवणार आहे। ते व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा। चला। किल्ले रायगडावर जाण्यासाठी 3 वाटा आहेत। पहिली नाणे दरवाजाची वाट, जी राजमार्ग असूनही फारशी प्रचलित नाही। दुसरी वाट म्हणजे चित्त दरवाजाची वाट, खूप लढा बुरुजाजवळून वाळूसरे खिंडीतून महादरवाजाकडे जाणारी ही वाट आहे। चित्त दरवाजा हा सध्या अस्तित्वातच नाही। आज मितीस या वाटेनेच बहुतांशी शिवप्रेमी गडावर जातात। या दोन्ही वाटांनी गडावर पोहोचण्यास 1.5 ते 2 तास लागतात। तिसरी वाट मात्र आबालवृद्धांसाठी अतिशय उपयोगाची आहे, ती म्हणजे रोपवेची वाट। रोपवेच्या सहाय्याने केवळ 5 मिनिटात आपण किल्ले रायगडाच्या माथ्यावर येऊन पोहोचतो। रायगडावरती मी आल्यावरती मला असं वाटलं की मी चक्क स्वर्गात आलो आहे, कारण की आकाशामधले ढग रायगडाच्या टेकडावरती टेकलेले होते। या ठिकाणी धबधब्याचा थोडासा आनंद सुद्धा घेतला। वरतून पडणारे पाणी आणि निसर्ग अगदी मनमोहक करणारा सुंदर दृश्य अगदी डोळ्याला हेरावून घेणारे होते। तर आपल्याला समोर दिसता आहे तो पहिला दरवाजा, तर त्याच ठिकाणी आता आपण जाणार आहोत। तर मंडळी, तुम्हाला सांगायचं असं की या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण रायगडाची माहिती भेटणार आहे। वरती गेल्यावरती आपल्याला एक गडकोट भेटले होते, त्यांनी या गडाचा संपूर्ण इतिहास आपल्याला सांगितला आहे। तो आपण त्यांच्या मार्फतच जाणून घेणार आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडा सुद्धा मिस करू नका। ज्या ज्या शिवप्रेमींना रायगडाची संपूर्ण माहिती ऐकायची आहे त्या सर्व शिवप्रेमींनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, रायगडावरती पायरी मार्गाने जात असताना आपल्याला पहिला दरवाजा लागलेला आहे, ज्याचं नाव आहे महादरवाजा। आणि या दरवाजाच्या वरती आपल्याला शरभाचे चिन्ह पाहायला भेटतात आणि दरवाजाच्या आतमध्ये आपल्याला देवड्या सुद्धा पाहायला भेटतात। आणि दरवाजाची सध्याची रचना आता पण आपल्याला चांगल्या परिस्थितीमध्ये आता पाहायला भेटते। तर आपण बाकीचे सुद्धा भरपूर दरवाजे ते सुद्धा पाहून घेणार आहे, तर व्हिडिओमध्ये बनून राहा। चला। तर मंडळी, पाठीमागं आपले जे शिवभक्त आहे त्यांचा आवाज जास्त येत असल्यामुळे मी या ठिकाणी नॉईज कॅन्सलेशन केलं होतं, त्यामुळे माझा आवाज थोडासा पातळ येत असेल तर थोडंसं समजून घ्या आणि गडकिल्ल्याची माहिती ऐकून नक्की घ्या। महादरवाजाला गवेत घेणारी ही तटबंदी आहे। या व्यतिरिक्त रायगडाच्या सर्व बाजूंनी सरळसोट कातळकडे असल्याने शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी तटबंदी बांधण्याची गरज वाटली नाही। हिरकणी बुरुज परिसरात पाहून आपण आल्या मार्गे माघारी फिरून बाल्य किल्ल्याकडील मेना दरवाजाकडे यायचे आहे। तर मित्रांनो, 1 ते 1.5 तास चालल्यानंतर मला पहिला दरवाजा लागलेला आहे गडाचा महादरवाजा। लोहगड आणि विसापूर सुद्धा खूप म्हणजे ट्रेकिंगसाठी खूप अवघड आहे आणि खूप दमछाक होते। विसापूर म्हणजे सगळ्यात जास्त अवघड आपला रायगड किल्ला आहे आपला चढाईसाठी, ट्रेकिंगसाठी। आणि त्यानंतर विसापूर, कारण की मी आतापर्यंत जेवढे गड किल्ले केलेले आहेत त्याच्यामधला विसापूर आणि रायगड हे 2 गड किल्ले ट्रेकिंगसाठी खूप म्हणजे खूप अवघड आहे। आता मी गडाच्या माथ्यावरती आलेले पहिल्या दरवाजापाशी, अजून आपण बाकीचे दरवाजे बघणार आहे, तर व्हिडिओमध्ये बनून राहा। रायगडावरती आल्यावरती आपल्याला रायगड स्वर्गासारखा दिसतो। खालून येणाऱ्या पायवाटा आणि समोर दिसणारा महादरवाजा,
यातून आतमध्ये आल्यानंतर आपण टेकडावरती येऊन पोहोचलो. या दरवाजाचं विशिष्ट महत्त्व असं म्हणजे की समोरून जर आपण हा दरवाजा पाहिला तर अगदी आपल्याला भिंतीसारखा दिसतो. महादरवाजापासून थोडंसं पुढे चालत आल्यानंतर आपल्याला या 2 तोफा पाहायला भेटतात. आणि बरं का मंडळी, ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय तो क्षण आता तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. गडपालामार्फत आपण संपूर्ण माहिती आता जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, रायगड किल्ल्याची माहिती घेता घेता आपल्याला मध्येच एक गाईड्स दादा भेटले होते. त्यांच्या मार्फतच आपण सगळ्याकडे किल्ल्याची माहिती घेणार आहे. तर व्हिडिओमध्ये बनून राहा. संपूर्ण रायगड किल्ल्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. हा रायरीचा डोंगर महाराजांनी जिंकून आपल्या स्वराज्यामध्ये घेतला. ही रायरी चोळून पाडायचं महाराज स्वतः राजगडावरून घोडदळ पाहिलं. रायरीच्या पायथ्याला चारही बाजूला डोंगराला पाहिलं आणि या डोंगराकडे पाहता राजांच्या तोंडून काही उद्गार निघाले. उद्गार असे आहेत, राजा खासा चवणी पाहता गड हा बहुत चकोट आहे. चौथरफा गडाची कडे शिल्याप्रमाणे गाव दीड गाव उंच. पर्जने कल्या कड्यावरती गवत उगवत नाही. थोंड आताशी वेगच आहे. दौलताबाद पृथ्वीवरील चकोटगड करा परंतु उंचीने थोडका. दौलताबादच्या 10 पटीने किल्ला उंच आहे. असे लेखून राजे संतुष्ट झाले आणि बोलले, तख्तास जागा हाजड करावा. तख्त म्हणजे राजधानी. रायरीचं नामकरण रायगड केलं. जोने या रायगडाचं भाग्य उजाडलं. हिंदवी स्वराज्याची आणि मराठा साम्राज्याची दुसरी राजधानी या रायगडाची निवड केली. कल्पना करा, राजांची स्वराज्याची पहिली राजधानी कोणती माहितीये? राजगड. महाराज, तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की स्वराज्याची राजधानी पहिली राजगड असताना महाराजांनी रायगड का निवडला? तर तुम्हाला सर्व माहिती असेल, पुरंदरचा तह झाला. मिर्झा राजा जयसिंगला महाराजांना 23 किल्ले द्यावे लागले. त्याच्यामध्ये पुरंदर किल्ला आणि पुरंदर आणि राजगड पुण्यामध्ये फक्त 30 किलोमीटरचं अंतर आहे. शत्रू इतक्या जवळ आला तर राजधानी लोक आहे हे ओळखून महाराजांनी राजगड सोडला आणि रायगडाला राजधानीसाठी निवडला. बघा, 14 वर्ष ते बांधकाम केली. ज्यांनी पूर्ण किल्ला बांधला त्या आर्किटेक्टचं नाव आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी. हिरोजी रायगड त्या काळात 14 वर्ष आणि 14 वर्षामध्ये हिरोजीने किल्ल्यावरती बांधले काय तर 350 इमारती बांधल्या, 84 टाक्या खोदल्या आणि 11 मोठमोठे तलाव खोदले. दादा, रायगड किल्ला पूर्ण बघायचा असेल, व्यवस्थित जगायचा असेल, 2 दिवस कमी पडते इतका मोठा किल्ला आहे. रायगडाचं संपूर्ण क्षेत्रफळ 1200 एकर आहे बरं का. गडाची पूर्वेकडे पूर्वेला भौदेवीचं मंदिर आहे. उत्तर टकमोटोक आहे. पश्चिमेला हिरकणीचा बुरुज आहे आणि दक्षिणा काळकाळीचा खळगा आहे. या 4 टोकांच्या मध्ये गडचा वरचा भाग हा 100 एकर आहे. आज तुम्ही पायी चालत वरती आलात की नाही, ही गडाची समोरची बाजू आहे. आज खरे आता रायगड जगलात ना, तो तुम्ही जगलात तर तुम्ही आज रायगडाची पायीवारी केली. पायी आल्याशिवाय गडाचं महत्व समजत नाही. जोपर्यंत डोक्याचा घाम पायाच्या नखापर्यंत जात नाही, रायगड काय म्हणता कळत नाही. ही गडाची समोरची बाजू आहे. गडाला 2350 पर्यंत. वरती पोहोचल्यानंतर हे जे तुम्ही पहिला तलाव पाहतोय, हे तलावाचं नाव हत्ती तलाव आहे. अशी गडावरती 11 तलाव 84 पाण्याची टाकी आहेत. याचं नाव हत्ती तलाव का पडलं तर महाराजांनी 400 वर्षापूर्वी रायगडावरती हत्ती आणले. हत्ती कसे आणले, कशासाठी आणले, वर्णन दरबारात सांगितलं जाईल. त्या हत्तीला आंघोळ करण्याचं आणि पाणी पिण्याचं ठिकाण तलावाचा बर केला व्हायचा. तलावाचा इतिहास नाव आहे हत्ती तलाव. आता मग सर्वजण गडावर सर्वात मोठा तलाव म्हणजे गंगासागर तलाव पाहायला सर्वजण पुढे जाऊयात. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की. बघा समोर आपण जे इथे मोठा तलाव पाहतोय, या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. रायगडावरती अशी 11 तलाव आणि 84 पाण्याची टाक्याचं. त्यांच्यातलं सर्वात मोठं म्हणजे गंगासागर आहे. जवळजवळ 32 फूट खोल आहे, 200 उडी अशी गोलाई आहे. याचं नाव गंगासागर का पडलं तर राजांचा राज्याभिषेक गागाभट्टाने केला आणि गागाभट्टाने महाराजांच्या राज्याभिषेकाला 7 नद्यांचं पाणी आणलं आणि महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर जे पाणी उरलं ते पाणी तलावामध्ये सोडलं. तलावाचा इतिहास नाव आहे गंगासागर तलाव. गागाभट्टाने याच्यावरती कविता केलेली आहे की गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणि रे शिवराज्याभिषेकासाठी पाणी. जल हे झाले तीर्थांची घर, नाव तयाचे तीर्थ गंगासागर. हा जो दगड आहे, हा दगड काही त्यावेळेस गडाच्या घरावरती आला नाहीये. गडावरती अशी 11 तलाव 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या. त्यातनं जो दगड निघाला रायगडाच्या बांधकामाला वापरला. पिण्यासाठी पाणी झालं, बांधकामाला दगड झाला. एका दगडात 2 पक्षी मारले. पाणी अडवा पाणी जिरवा संकल्पना मुली सर 400 वर्षापूर्वीची. बघा आज ही गावोगावी स्वदेश पावणी स्कीम राबवते की नाही, ही कल्पना मुली 400 वर्षापूर्वीची आहे. समोरचा हा जो पूर्ण परिसर पाहायला मिळतो रायगड किल्ल्याच्या बाल्य किल्ल्याचा भाग आहे. समोर 2 स्तंभ आहेत. इकडचा पहिला स्तंभ आता खालून 3 मजली आहे. शिवकात एकावर एक 5 मजली उंच विजयस्तंभ म्हणतात. विजयस्तंभ एखादा किल्ला राजाने जिंकला अथवा एखाद्यावरती विजय प्राप्त केला तर याच्या पाठच्या माल्यावर एक मोठा विजयाचा भगवा ध्वज फडकवायचा.
जेणेकरून खालच्या गावातील लोकांना कळावं की राजाने एखादा किल्ला जिंकला अथवा एखाद्यावरती विजय प्राप्त केलेला आहे. दुसरा स्तंभ आता 2 मजली आहे शिवकात, एकावर एक 7 मजली उंच, याला सप्त मनोरे किंवा राजांच्या राण्यांची बाल्कनी म्हणतात. हा 7 मजली, हा 5 मजली उंच, याच्या 7व्यावर एक मोठी टाके ठेवली जायची. तांब्या पितळेनं पाणी खाली यायला जायचा. प्रत्येक स्तंभामध्ये शहारे, आतमध्ये 365 दिव्या, मखमलीचे पडदे, गोंड्याची फुलं आणि मशिनीचं उजेडाची कल्पना करा. 400 वर्षापूर्वी या दोन्ही स्तंभांचं वैभव काय असेल, याचा प्रतिबिंब या पाठीमागच्या गंगासागरामध्ये कसं असेल. आपल्या किल्ल्यांची वैभवता दिव्यता वाढवण्यासाठी अशा प्रकारचे मोठमोठे स्तंभ गडाच्या समोरच्या बाजूला उभे केलेले पाहायला मिळतात. आता मग सर्वजण पालखी दरबाराची माहिती घेऊन रायगडाच्या बाल्य किल्ल्यात प्रवेश करूयात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. बघा हा जो समोरचा गेट आहे हा आहे पालखी दरवाजा. छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची, आऊसाहेबांची पालखी पायी गडावरती आली की पालखी समोर या जागेवरती ठेवल्याचे महाराज याच रस्त्याने आतमध्ये बाल्य किल्ल्यात त्यांच्या राहत्या राजवाड्यात जायचे. बघा इथल्या प्रत्येक पायरीला आणि प्रत्येक दगडाला महाराजांचा स्पर्श झालेला आहे. त्याच्यामुळे जाताना इथून आतमध्ये जायचं आहे. इकडे डाव्या साईडला छोटा दरवाजा, दासी दरवाजा आहे. आतमध्ये राण्यांच्या दास्या राहायच्या. दासी म्हणजे नोकर चाकर, त्यांना येणाऱ्यांचा मार्ग म्हणजे हा दासी दरवाजा होता. आता मग सर्व इथं नतमस्तक होऊन पुढे राणी महल पाहायला जाऊ. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघा आपण सर्व आता रायगडाच्या बाल्य किल्ल्यामध्ये प्रवेश केला आहात. प्रत्येक गडाला हा बाल्य किल्ला असतो. बाल्य किल्ला म्हणजे काय, जो किल्ल्यातील किल्ला असतो, किल्ल्यातील सुरक्षित भाग, थोडक्यात त्यावेळेचा पूर्णपणे हा VIP एरिया. ज्या भागामध्ये आपल्याला आता राणी महाल, मंत्र्यांचे वाडे, राजांचा राहता राजवाडा, दिवाणे आम, दिवाणे खास, गुप्त खलबतखाना, राज सदर, महाराजांची सिंहासनाची जागा, हे महत्व सगळे भाग या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. आता जिथे आपण उभे आहात त्याला राणी महाल, राणीव असं म्हटलं जातं. तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल का छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या किती होत्या? 8 राण्या महाराजांच्या होत्या. नावं सांगतो: सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, सकवारबाई, काशीबाई, गुणवंताबाई, लक्ष्मी, पुतळाबाई. त्यापैकी 6 राण्या रायगड किल्ल्यावरती. या महाराजांवर राहायचा प्रश्न पडतो की 2 राण्या राहायच्या कुठे, तर महाराजांची पहिली आणि पटराणी सईबाई. छत्रपती संभाजी महाराजांची आई ज्यावेळेस शंभूराजे 2 वर्ष होते त्यांचं निधन झालं. दुर्दैवाने राजगडावरती सईबाईने रायगड किल्ला पाहिला नाही आणि पुतळा राणी वाढते तेव्हा आऊसाहेबांना रायगड किल्ल्याचं क्लायमेट सूट होत नव्हतं आणि त्यांच्या सेवेला महाराजांचे 3 नंबर आणि पुतळा राणी गडाच्या पायथ्याला पासाला राहायच्या आऊसाहेबांच्या सेवेला. आणि बाकी 6 राण्यांच्या लाईनीमध्ये 6 महाल पाहायला मिळतात. रायगड किल्ला आता पाहताना फक्त पडलेले चौथरे दगडाच्या विटांच्या उभ्या भिंती पाहायला मिळतात. प्रश्न पडतो मनामध्ये की रायगड किल्ला 350 वर्षापूर्वी स्वराज्याची राजधानी असणारा आता अशा पडक्या अवस्थेत का? तर 10 मे 1818 रायगड किल्ला पेशव्यांच्या ताब्यात मिळत होता. 1733 ते 1818 पर्यंत. आणि याच किल्ल्याचा किल्ल्यावर होता सूर्याजी पिसाळ आणि तो काही पैशासाठी काय लालची उठे इंग्रजांना फितूर झाला. म्हणजे इंग्रजांना त्यांनी सांगितलं की तो या डोंगरावरती गेला, गडावरती आक्रमण केलं, रायगड किल्ला जळेल. त्यांनी रायगडाच्या दक्षिण भागात डोंगर आहे, पोटल्या डोंगर, त्या डोंगरावरून कर्नल पथर, मेजर हॉल या 2 ब्रिटिश अधिकाऱ्यांनी रायगडाच्या बाल्य किल्ल्यावरती 1803 गोले टाकले. रायगडाचा दारुगोळा उडवला आणि इतिहासाच्या नोंदीवर रायगड किल्ला त्या काळामध्ये 11 ते 12 दिवस जळू होता. जे काही याच्यावर सागवणी छता, पैठणी कापडा, जे काही छत होतं सगळं काही वैभव इंग्रजांनी 11 दिवसात जाळलं. आणि म्हणून रायगड किल्ला तुम्हाला मला फक्त आता पडल्या अशा चौथऱ्यामध्ये दगडांच्या उभ्या भिंतीमध्ये पाहायला मिळतोय. हा एवढा मोठा एका राणीचा एक महाल होता. प्रत्येक महाल सेम अशी लाईनीमध्ये, राणीमध्ये 6 महाल आहेत. प्रत्येक महालामध्ये 2 चौथरे आहेत. पहिल्या चौथरा सुद्धा राणीचा हॉल, दुसरा चौथरा बेडरूम, उजव्याला खिडकी, डाव्या साईडला टॉयलेट, बाथरूम, सिस्टीम असायची. बघा जेवढं काही विटांचं बांधकाम गडावरती पाहायला मिळतं पेशव्यांच्या काळातलं आहे. दगडाचं बांधकाम महाराजांच्या काळातलं आहे. दगडी बांधकाम जॉईन करायला आता आपण 31 सिमेंट ओला वापरतो. पूर्वी चुना, गुळ आणि शिशाचा वापर केला जायचा. बघा एवढा मोठा एका राणीचा एक महाल पहा, 6 पहा, सर्व सेम आहेत. आता पुढे आपण धान्य कोठार आणि मंत्र्यांच्या वाड्यांची माहिती घेऊयात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय. बघा ही गडाची पाठीमागची बाजू आहे. जी लोक रोफेने 4.5 मिनिटात वरती येतात ना, या बाजूने वरती येतात बरं का. समोर त्या पत्र्याची शेडी दिसते, रोपे प्रकल्प आहे. रोपे आता 1996 साली झालेला आहे. समोरचा दरवाजा आहे मेणा दरवाजा. छत्रपती शिवाजी राजांच्या राण्यापूर्वी पॅगमधल्या मेण्यामध्ये बसून पाठीमागच्या बाजूला सूर्य उदय आणि सूर्यास्त व्हायला जायचं. बघा
प्रत्येक राणी महाराज समोर असा ओटा चौथर आहे बघा. ज्या ओट्याला ओढलो आपण इकडे आलो की नाही, ते प्रत्येक महाराज असे ओटे आहेत. याला दाशी ओटे म्हणतात, सर्वन्स क्वार्टर. पूर्वी एका राणीची एक सेपरेट दासी नोकराणी असायची. राणीने आवाज नाही की महालामध्ये जायचं, काम केले की परत इथून विश्रांती करायची. त्यावेळेचे सर्वन्स क्वार्टर्स आहेत. खालच्या बाजूला पहा काही पडलेल्या वाडे पाहायला मिळत आहेत. वरती 5 आहेत. या झाडाच्या 3 असे 8 वाडे आहेत. महाराजांचं जे अष्टप्रधान मंत्रिमंडळ होतं त्यांचे वाडे इकडे होते. या देशात ज्यानं पहिले मंत्रिमंडळ स्थापन केलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांचे 8 मंत्री रामचंद्र निलकट, रामचंद्र त्रिंबक, अनाजीरावजी, रघुनाथ पंडित, हंबीराव मोहिते, अनाजी दत्तो, इराजीरावजी, मोरपंत मिळ्या, अनाजी पंत. त्या मंत्र्यांचे वाडे या साईडला असेल बरं का. वरती 5 खाली 8 वाडे आहेत. या वाड्यांच्या वरती रेलिंगच्या आतमधील खड्डे जो जागेवरचा ओपन आहे. अन्य कोठार पहिला कोठरा 22 फूट मधला 20, शेवटचा 15. एखाद्या शत्रूने गडाला विडा दिला अथवा पडला तर 3 ते 6 महिने पुरेल इतका धान्य साठा या कोठऱ्यांच्या आतमध्ये स्टोअर केला व्हायचा बघा. जर तुम्ही कोल्हापूरचा पणाला किल्ला पाहिला असेल 3 धान्य कोठे त्या ठिकाणी आहेत. गंगा, यमुना, सरस्वती नावाची 52 फूट उंचीची. तिकडे तर अंबरखेडा म्हणतात. कोकणामध्ये अशा कोठऱ्यांना पिओ किंवा कणगी म्हटलं जातं बरं का. याचा वापर इमर्जन्सी करायच्या लाकडी शिडी धान्य बाहेर काढायचं आणि गडावरती राहणाऱ्या लोकांना ते त्या कालावधीमध्ये धान्य वाटप केलं जायचं बघा. आणि असं म्हटलं की पेशव्यांनी या ठिकाणी 100 वर्ष होते ना, पेशव्यांनी या कोठऱ्यांचा वापर केला होता कैदी ठेवण्याचं असं म्हटलं जातं. 7 दिवस कैदेण्याच्या आतमध्ये डामोटोच्या 8व्या दिवशी कधी कबुलण्याला बाहेर काढायचे, पोते भरायचे, टकमो टोकून फेकून कडेलोट केला जायचा. शिवरायांच्या काळातल्या धान्यांचे कुठार. एकदा कुठार बघा, लहान मुलांचे हात पकडा, खाली काय पडलं तर परत काढता येणार नाही. पुढे महाराजांचा आपण राहता राजवाडा कुठे होता पाहायला जाऊयात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. आपण आता रायगडावरील अतिशय महत्वाचे आणि पवित्र ठिकाणी आहेत बरं का. या रायगडावरती खडे पसरले शिवरायांच्या पायी. रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी. तीच आपल्याच माणिक पोती, दुसरी दौलत नाही दादा. आपल्या समोर हा जो आपण पहिला मोठा चौथरा पाहतोय ही रायगडावरील अतिशय महत्वाची आणि पवित्र जागा दादा. तर इथे या ठिकाणी आपले महाराज राहायचे. इथे आपल्या छत्रपती शिवाजी राजांचा त्या काळामध्ये प्रशस्त असा राहता राजवाडा होता. 2 मजली. वाडा चप्पल खाली काढणार, खाली 2 मजली महाराजांचा राजवाडा होता. एकावर एक 2 मजली. राजवाड्याच्या 4ही बाजूने 5-5 फूट अंतरावरती सागुंड्याकडे पिलर होते. वरून मातीशी कवलं आणि आत मधून पैठणी कापडामध्ये हा राजांचा राजवाडा सजवल्याचा कल्पना करा. 400 वर्षापूर्वी या राजवाड्याचं वैभव काय असेल. आपल्या राजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी गडावर आणि आपल्या महाराजांनी शेवटचा श्वास दिला 3 एप्रिल 1680 ला. 3 एप्रिल 1680 वार शनिवार हनुमंत जयंती आणि दुपारी 12च्या प्रहरास या महाराष्ट्राचा सूर्य मावळला. महाराष्ट्र पोरका झाला. अखंड भारत देश पोरका झाला. आपल्या सर्वांचे लाडके राजे आपल्या सर्वांना सोडून गेलं नाही. फक्त 50 वर्ष राजांचं आयुष्य दादा. 1630 ते 1680. शिवरायांचं बालपण गेलं शिवनेरीवरती 14 वर्ष. 26 वर्ष महाराज राहिले राजगडावर आणि शेवटचं 10 वर्ष राजांचं वास्तव्य हे याच रायगडावर, याच वातावरणामध्ये, याच मातीमध्ये आणि याच जागेवर महाराजांचं शेवटचं 10 वर्ष वास्तव्य होतं. दादा आताच्या काळात तुमच्या माझ्या आयुष्य 50 वर्ष घेऊ, 20 वर्ष बालपणात जातात. 30 वर्षात मनासारखी घरे बांधता येत नाही, मनासारखी नोकरी मिळत नाही. अवघ्या 50 वर्षात महाराजांनी 750 वर्षाचा पारतंत्र्यांचा अंधार दूर केला. नवा धगधगता सूर्य मातीमध्ये रुजवला. 365 गडकोट जिंकले. अखंड हिंदवी स्वराज्य आपल्या स्वाधीन केलं. बाळांनो राजे होते आता आपण या ठिकाणी आहोत. अनेक राजा महाराष्ट्रामध्ये येऊन गेले, आपल्या बाप दादाच्या गादीवर राज्य करून गेले. तर तू स्वतःची गादी स्वतः निर्माण करणारे, शून्यातून विश्व निर्माण करणारे पहिले राजे झाले ते म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. बघा कविभूषण म्हटले होते काशी हो की कला जाती, कैसी हो की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती. अगर हमारे छत्रपती शिवराय न होते सबकी सुन्नत होती. अगर हमारे छत्रपती शिवराय न होते सबकी सुन्नत होती. आपल्या महाराज शेवटचा श्वास राहत्या घरी राहत्या राजवाड्यात या ठिकाणी 1680 ला सोडला. समाधी महाराजांची इथून पुढे 1 किलोमीटर अंतरावरती जगदीश्वर महादेवाचं मंदिर आहे. त्या मंदिरासमोर महाराजांची समाधी आहे. तर महाराज शंकराचे महादेवाचे भक्त होते. जगदीश्वरासमोर महाराजांची समाधी पाहायला मिळते. बघा जेवढी जागा समाधीची पवित्र आहे तेवढी जागा ही पवित्र आहे.
शिवाजी महाराज नंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सुद्धा इथे शेवटचे 9 वर्ष रे बघा. आणि ज्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा शेवटचा स्पर्श झाला असेल त्याच्यापेक्षा पवित्र जागा कोणती नाही बघा. हे दगड पाहतो ना, हे दगड त्याच्या बाजूने लावलेले हे आता ESI ने आणलेले आहेत. काही लोकांना माहिती नाही जागा कोणती आहे. लोक चपला बुटे घालून वरती जातात. याच्या बाजूने पूर्णपणे अशी लोखंडाची रेलिंग करण्यासाठी हे दगड या ठिकाणी आलेलं बघा. कधी माझ्या नंतर झाले या चौथऱ्याचं कधी चढू नका होता. जेवढी समाधी जागा पवित्र आहे तेवढीच जागा ही पवित्र आहे बघा. राजवाड्याच्या उजव्या 2 टाक्यात पाण्याच्या हौद आहेत. खाली तलाव पाहिले की नाही गंगासागर, गंगासागरामधून कावडीने पाणी आणून महाराजांची पिण्याची होण्याची व्यवस्था त्या 2 टाक्यामध्ये केली पाहिजे. त्यासमोर महाराजांचे मोठं टाकं पाहायला मिळताना स्थानगृह म्हणतात, बाथटब. महाराजांची अंघोळ करण्याची जागा बरं का. थोडक्यात हा पूर्णपणे महाराजांना त्यावेळेचा प्रायव्हेट एरिया असायचा बरं का. आता तिकडून पुढे किचन रूम पाहूयात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. पहिला चौथरा पाहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा बेडरूम राहण्याची जागा. ज्या चौथऱ्याचा आता आपण उभे आहात हा जो एल शेप मधला दुसरा चौथरा पाहतात त्याला इतिहासामध्ये मुखपायखाना म्हणतात, म्हणजे किचन किंवा स्वयंपाकघर बरं का. त्यावेळेस राजांचा आणि राण्यांचा त्यावेळेस सोबत या ठिकाणी केला व्हायचा. हे पूर्णपणे त्यावेळेचं स्वयंपाकघर किचनची जागा. राजवाड्याच्या समोर ही महाराजांची अष्टकोनी बाल्कनी पाहायला मिळते. आता 1 मजली शिवकात एकावर 1 2 मजली उंच होती. आजूबाजूच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा पाहिला थंड हवा घ्यायला महाराज इथे विश्रांती करायचे. ही महाराजांची अष्टकोनी बाल्कनी आहे. असं म्हटलं तर राजांचा 8 आकडा शिबा असावा. महाराजांच्या राणी किती होत्या? 8. महाराजांचं मंत्रिमंडळ अष्टप्रधान होतं. महाराजांची समाधी त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांनी मांडली होती सुद्धा अष्टकोनी आहे. राजांची सिंहासनाची जागा सुद्धा अष्टकोनी आहे. या गडाची गड देवता शिरकाई माता सुद्धा अष्टभुजा आहे. राजांची राजमुद्रा सुद्धा अष्टकोनी आहे. राजांची ही बाल्कनी सुद्धा अष्टकोनी आहे. असं म्हणतात राजांचा 8 आकडा शुभ असावा. महाराजांची अष्टकोनी बाल्कनी या साईडला पाहून या साईडला गुप्त खलवतलेली जागा पाहूयात. एकाने लाईन मध्ये या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. झडकेने पैसे नाणे छापले जातात. थोडक्यात आताची रिझर्व्ह बँक राजांची त्या काळामध्ये स्वतःची करन्सी होती. शिवराई होड आणि राजमुद्रा त्या ठिकाणी छापल्या जायच्या बघा. आताच्या 1 रुपयाच्या नाण्यावरती सत्यमेव जयते लिहितात. तुम्हाला सर्वांना महाराजांची राजमुद्रा माहिती असेल. राजमुद्रेवरती असाले काय? प्रतिपचंद्र लेखे व वर्दी शिविष्ट वंदिता शहा सुनो शिवासाईशा मुद्रा भद्रा हे राजते. म्हणजे जसा पौर्णिमेचा चंद्र त्याच्या कलेकडे वाढतो महाराजांचे स्वराज्य चंद्राचे कोरेपणा वाढत असतं त्याला राजमुद्रेचा अर्थ होतो. ते राजमुद्रा त्या ठिकाणी छापलं व्हायचं बघा. ही जी आहे नव्हती खुली पाहिजे तुमच्या कोपऱ्यामध्ये दगड आहे. खाली उतरायला 11 पायऱ्यांचा रस्ता आहे. याच्या आतमध्ये आडवादाची दगडामध्ये कोरलेली एक रूम आहे. याला म्हणतात गुप्त खलबतखाना. चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन. आपल्या स्वराज्याचे गुप्तहेर खाते प्रमुख होते बहिर नाही. आणि बहिर्या त्या काळामध्ये 18 भाषा यायच्या. शत्रूच्या छावणीचा कुपीत चर्चा महाराजांना त्या रूमच्या आतमध्ये सांगायचे बघा. ही अशी रूम आहे. आतमध्ये किती जोरात बोलात एक शब्द बाहेर येत नाही, बाहेरून किती जोरात बोला एक शब्द आतमध्ये जात नाही. अशा प्रकारे गुप्त खलबतखाना आहे. या बाजूला आहे रायगडाचा पश्चिम हिरकणीचा कडा. धुक्यामध्ये आपल्याला दिसत नाही. ज्या ठिकाणी रोपे प्रकल्प आहे ना तो हिरकणी कडा तेवढ्याच उंचीचा कडा त्या ठिकाणी आहे. तुम्ही सर्वांनी हिरकणीची स्टोरी कविता ऐकून वाचून माहिती असेल. चिहरा गवळण दूध विकण्यासाठी किल्ल्यावरची आली. किल्ल्याचा महादरवाजा बंद झाला म्हणून ती आई आपल्या ताण्या बालासाठी तो रायगडाचा पश्चिमेचा कडा उतरून खाली गेली. आणि त्या जागेवर महाराजांनी बुरुज मारला. कारण एखादी आई आपल्या बालासाठी या कड्यावर खाली उतरते एखादा शत्रू नक्की तिथून वरती येऊ शकतो. ते बुरुज बांधला. त्या बुरुजाला नाव दिलं हिरकणीचा बुरुज. जे गावात किराची गावाचं नाव वालसुरे गावाचं नाव. त्या मातेला दरबारात आणलं गेलं. साडी तुलून सत्कार केला आणि मानाने पालखीमध्ये बसून त्या माताला घरी सोडलं. तेव्हाची पालखी म्हणजे आताची लाल दिवाची गाडी एवढा मान त्या पालखीला असायचा. तो मान त्यावेळेस हिरकणीला मिळवतो. ते हिरकणी पूर्ण स्टोरी एका कवितेतून तुम्हाला सांगतो, लक्ष असू द्या. हिरकणीची कविता अशी आहे. या राईगडावर राजधानी ती, राईगडावर राजधानी ती होती शिवा छत्रपतींची. कथा सांगतो ऐका आता येथील हिरकणी बुरुजाची. वसले होते गाव तळाशी
वसले होते गाव तळाशी वाळूस रे या नावाचे, राहत होते कुटुंब तेथे गरीब धनगर गवळ्याचे, आई बायको तान्हा मुलगा कुटुंब होते छोटेसे, आणि शोभत होत्या हिरा नावत्या तडपदार घरवालीचे, सांज सकाळी हिरा येत असे दूध घेऊन गडावरी, ध्यानी नाही आले तिच्या कधी सांज वेटवून गेली, सूर्यदेव मावळतील झाले बंद गडाचे दरवाजे, हिरा म्हणाली मनात भ्याली घरी तहाने बाळ माझे, गडकऱ्यांना करी विनवणी गडकरी खाली जाऊ दे मला, गडकरी म्हणती नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला, ओ बाळाची आठव झाली बाळाची आठव झाली, माय माऊली ती पेडी पिशी, कडा उतरणी धावत जाऊनी ओ बाळाला ती घी खुशी, आतून हे धाडस पाहून महाराज स्तंभित झाले, हिरास साडी सोयी देऊनी प्रेमे सन्मानित केले, कड्यावर त्या बुरुज बांधिला साक्ष आईच्या प्रेमाची, आणि कथा आजही ऐकू येते येथील हिरकणी बुरुजाची, कथा आजही ऐकू येते येथील हिरकणी बुरुजाची. अशा प्रकारे आपल्या तान्ह्या बाळासाठी रायगडाचा तो आपल्या जीवाची पर्वा न करता पण 1375 फाळीच्या गडावर खाली गेलेली बुरुज या साईड आहे बायली किल्ल्यापासून 1 तास जाऊन येण्याची. बघा हा जो आपण मोठा चौतरा पाहतो त्या मोभ्यात याला सचिवालय दप्तरखाना म्हणतात. त्यावेळी महाराजांचे अष्टप्रधान मंत्रिमंडळ होतं त्यांच्या ऑफिसची जागा इथे होती आणि या ठिकाणावर 362 गडकोटांचा कारभार मंत्र्यांद्वारे सांभाळवायचा. या पाठीमागे छोटा चौतरा दिसेल त्यांना म्हणतात दिवाणे खान. या आडव्या पुढे दिवाणे आम दिवाणे खास म्हणजे काय, जे व्हीआयपी खास लोक असतात त्यांच्यावर न्याय निवाडी जागा म्हणजे दिवाणे खास. बाजूने खिडक्यासारखं पाहायला मिळेल टेहळणीपूर वॉच टॉवर बांधले किल्ल्याचा पहारा देण्याची जागा. आता मग सर्वजण महाराजांच्या दरबारामध्ये जाऊ जिथे महाराजांचा आपल्या 350 वर्षापूर्वी राज्याभिषेक झाला. अतिशय सुंदर माहिती पुढे आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपण या रायगडावरील अतिशय महत्वाच्या आणि पवित्र ठिकाणी आहात. झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना यात शिवमंदिरी. अखंड महाराष्ट्राचे आराध्य राजे छत्रपती शिवाजी राजांचा हा हे दरबार आणि तेच आपल्या महाराजांचा 350 वर्षापूर्वी राज्याभिषेक झाला. समोर आपण महाराजांची जी मूर्ती पाहतोय त्या जागेवर महाराजांचं त्यावेळेस 32 मणाचं सुवर्ण सोन्याचं सिंहासन होतं. 1 मण म्हणजे 40 किलो असं 1280 किलो गोल्ड सोन्याचं सिंहासन महाराज ठेवलं बरं का. पण 3 नोव्हेंबर 1689ला या रायगडाला औरंगजेबाने सर्वात मोठा विडा दिला. त्या औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान त्याचं टोपण नाव इतिगत खान. त्या इतिगत खानाने महाराजांचं सिंहासन जे होतं ते विचलवून लुटून आपल्या सोबत घेऊन गेला. जे आतावरचा आपण छत्र पाहतोय त्याला मेघनापुरी म्हणतात. त्या मेघनापूरची स्थापना भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जयसिंग यांच्या हस्ते 1985 केलेली आहे. आतमधल्या महाराजांच्या मूर्ती स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांचे आत्ताचे तरेवारदार युवराज छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरचे यांच्या हस्ते 6 जून 2009 साली केलेली आहे. दोन्ही बाजूला ही जी मोठी विटांची भिंत पाहायला मिळते पेशवेकालीन आहे. प्लास्टर मात्र 2001 साली आता केंद्र शासनाने केलेलं आहे. जी सदर 225 एवढे सदर आहे आणि या सदरेमध्ये जर शांतरित्या असेल दरबारात तर कोणत्याही कोपऱ्यामध्ये बसलेला तरी माणूस कुजबुजदार कागद जरी फाडला हळू आवाजामध्ये जरी बोलला तर तो आवाज पर्यंत ऐकायला येतो. इथे ठिकाणी कोण बोललेला आवाज कोपऱ्यात बसलेला माणसाला ऐकला होतो. या इकोसिस्टम वास्तुशास्त्र म्हटलं जातं. काही तज्ञांची मतं आहेत हा जो इथे इको होतो या पाठीमागे उंच्या दरड खडक ठेवलाय बघा या खडकामुळे होतो अशी काही तज्ञांची मतं बघा. तर काही इतिहासकार असे सांगतात की हा पूर्ण दरबार हा एवढाच लेवलचा मोठा कातळ होता. हा कातळ काढून फोडून अशी याचा या ठिकाणी प्लस सर्व्हिस केलेला आहे आणि त्यावेळी त्याची उंची किती होती
हे दर्शवण्यासाठी हा दगड इथे ठेवला असावा अशी सुद्धा काही तज्ञांची मते तेवढ्या. समोरचा आपण मोठा गेट पाहतोय नगरखाना, पाल्ले किल्ल्याचा मेन गेट आहे. 52 फूट हाईट आहे, 40 फूट रुंदी आहे. उजव्या साईडला 12 पाण्यांची वरती आहे. पूर्वी याच्या आतमध्ये नगारे वाजले किल्ल्याचा महादरवाजा बंद केला व्हायचा. याला बाहेरून लांबून पाहावं मुंबईचे गेट ऑफ इंडिया सारखं पाहायला मिळते की नाही, परंतु गेट ऑफ इंडिया सारखं हा दिसत नाही. गेट ऑफ इंडिया याच्यासारखं तर इंग्रजांनी याचीच कॉपी करून त्या ठिकाणी डुप्लिकेट गेटिफाईड बांधले. बरं का, ही वास्तू 400 वर्षापूर्वीची आहे. मुंबईचं गेट ऑफ इंडिया आता 1924 साली इंग्रजांनी बांधलेलं आहे. बाल्ले किल्ला सेवन गेट नगरखाना आहे. तुम्ही सर्वांनी महाराजांच्या राज्याभिषेकाचा फोटो पाहिला असेल, तुझ्या घरामध्ये हॉलमध्ये लावला असेल बघा, पाहिला ना सर्वांनी. ज्या फोटोमध्ये आपल्याला एक इंग्रज अधिकारी लाल वस्त्र परिधान करून डोक्यातली पांढरवी खाली काढून झुकून आपल्या महाराजांना मानाचा मुद्रा करून दिसतो की नाही, दिसतो ना. त्या इंग्रजाचं नाव आहे हेनरी ऑक्झटन. आणि त्यांनी महाराजांच्या राज्याभिषेकाचं वर्णन की राजांचा राज्याभिषेक कसा झाला त्याच्या रोजिनीशी डायरीमध्ये लिहून ठेवलं होतं. तो काय म्हणतोय मी लक्ष देऊन ऐका. त्याला पायी येण्यास लागले 6 तास चालत गडावरती येण्यासाठी. तो या नगरखेड्या समोर आला आणि इथे त्याला 2 हत्ती पाहायला मिळाले. त्याला आश्चर्य वाटलं, बाबर मी 2 पायाचा माणूस गडावरती येताना एवढा दमलो तर महाराजांनी एवढे मोठे हत्ती एवढ्या उंचावरती आणले कसे. त्या प्रश्न पडला. आणि परंतु महाराजांच्या दृष्टीने इंग्रजाला काय करणार, राजाने काय केलं असेल, हत्तीची पिढ्या लहान असताना पालखीमध्ये बसून गडावरती आणली होती. हत्तीशालाचं पालाभिषेक केलं आणि राज्याभिषेकाला येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताला त्या ती सजून या नगरखेड्यात उभे केलं. हत्तीला लहान असताना गडावरती आणायचं, त्यांचं पालाभिषेक करायचं आणि त्यांना मोठं करून त्यांचा काय उपयोग करायचा ही दृष्टी आपल्या महाराजांची होती. तारीख होती 6 जून 1674. कल्पना करा, थोडा दरबार पैठणी कापडाने सजला होता. मशिलींच्या उजेडामध्ये पहाटे 4 वाजता 6000 मौले, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये मानाचे वेगळे फिटे होते, गळ्यामध्ये कवड्याच्या वाळा होत्या आणि किल्ल्या विषयामध्ये कल्पना करा ते 6000 लोक कसे असतील. राज्याभिषेकाला आपल्या राजवाड्यामध्ये पहाटे लवकर स्नान करतात, वस्त्र प्रदान करतात, जोडो घालतात, कपडे चंदुकर लावतात. राजे प्रथम जगदीश्वराची दर्शने केली, आई वडील सगळं हात वाडेश्वराला वंदन केलं, शिरकाई मातेला नतमस्तक झाले आणि महाराजांची म्हणून हत्तींच्या अंबरतून या नगरखेड्याची या जागेवर महाराजांचं 32 मणाचं सुवर्ण सोन्याचं सिंहासन उजलं होतं. सिंहासनाच्या उजव्या बाजूला आऊसाहेब बसले होत्या, अष्टप्रधान मंत्रिमंडळ, राणीबाचा शंभूराजे राजाराम महाराज बसले होते. या दरबारामध्ये 6000 लोक, 6000 मवळे राजांच्या आतुरतेने वाट पाहत होते. राजा हत्तींच्या अंबूर खाली उतरून राजांचं एक वेळा दरबारामध्ये पडतात. या ठिकाणी बसलेले 6000 मौले उभे राहतात, डोक्यातला मानाचा भगवा फेटा खाली काढतात आणि चुकून राजांना मानाचा मुजरा करतात. राजे त्या क्षणी तो मुजरा स्वीकारतात. परंतु त्यानंतरच्या क्षणाला राजे छत्रपती होणार, रयतेचे राजे जाणते राजे होणार. तरी त्यानंतरच्या सोहळ्याला त्या क्षणी महाराज डोळ्यात पाणी होतं, राजांचं हृदय होतं. त्यानंतरच्या सोहळ्याला महाराज डोळ्यात पाण्याचं कारण काय, राजांचं हृदय होण्याचं कारण काय, राजा डोळ्यात पाण्याचं कारण काय, तर कारण ज्या वीरांसोबत, ज्यांच्या सोबतीने, ज्या मवळ्यांनी, ज्या योद्ध्यांनी या स्वराज्यासाठी, या राष्ट्रासाठी, या मातीसाठी, या धर्मासाठी कसं बलिदान दिलं, तो जीवाचा एकही मावळा, एकही सरदार, एकही सोबती राजांचा त्या आनंदाच्या सोहळ्याला ते 32 मणाचं सिंहासन पाहिला कुठेही दिसत नव्हता. त्यांच्या विजवा वाईचा अनाथाची मुलं हे सर्व दुश्मन महाराजांचं हृदय भरवतं. काय आनंद झाला असेल त्या आईला, शिवणेच्या काळ्या मातीत खेळणारा माझा वाळ शिवबा आज या 32 मणाच्या सोन्याच्या सिंहासन विराजमान होत आहे. राजे सिंहासनाची प्रत्येक पायरीचं अवसान म्हणतायत, आऊसाहेब आम्हाच आमची माऊली आठवतात. सिंहासनाची पहिली पायरी चढतोय हिंदवी स्वराज्याची, आऊसाहेब सिंहासनाची 2री पायरी चढतोय. राजे लाखांचे पोशिंदे आपण राजे, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे तसे म्हणामचे बाजीप्रभू देशपांडे दिसत. आऊसाहेब सिंहासनाची 3री पायरी चढतोय. राज अधिलगीन कुंढाण्याचं मग आमच्या राईबाचं असं म्हणामचा तान्हाशी मारुती दिसत नाहीये. औसेब सिंहासनाची 4थी पायरी चढतोय. नुकताच मिरसेखिंडीत मारले आमचे प्रतापराव वेड्यात मराठे वीर दौडले 7, शिवा काशीत माझी पासलकर अशा साहित्य वीरांची नाव आहेत राजे. भरल्या अंतकरणाने लटलटच्या पायाने त्या 32 मणाच्या सोन्याच्या सिंहासनी विराजमान झाले. राजांवरची सर हलं गेलं. नगारखाण्या नगारे चणाई चौघड्या तुकड्यात दुंब्या वाजू लागल्या. महादरवाजा 21 सोबत सर्वगली महाराजांच्या हातामध्ये विष्णू जगाचा बालक फुलांचा वर्षा झाला. त्याच्या गेल्या 7 सद्यांच्या पुढे महाराजांचा अभिषेक झाला. राजे छत्रपती झाले आणि दरबारात एक गर्जन झाली. शेवटला मोठ्या आवाजात माझ्या मागून जे म्हणायचं आहे सोनं जागेवरती उभे राहायचं. महाराज गणपती गजपती गज शिवपती भूपती प्रजापती
सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी नमो पार्वती पते हर हर महादेव हर महादेव हर महादेव. अशा प्रकारे जयकारामध्ये इथे महाराजांचा आपल्या 300 वर्षापूर्वी राज्याभिषेक झाला. या दरबारात या सिंहासनावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सुद्धा 16 जानेवारी 1681 साली याच ठिकाणी संपन्न झाला बघा. हा महाराजांचा दरबार दिवाणे किंग कोर्ट ही छत्रपतींची सिंहासनाची जागा. आता गर्दी आहे, फोटो वगैरे येताना घ्या, दर्शन येताना घ्या. आता पुढे आपण होळीचं मला बाजारपेठ आणि जगदीश्वराची माहितीला पुढे जाऊयात. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की बघा, ही गडाची समोरची बाजू आहे. याच्या आतमध्ये रायगडाचा बाल्य किल्ला आहे. त्याचा मेन गेट सांगितलं की नगरखाना. या स्तराचे छोटे टाका आहे की नाही, महाराजांची कृष्णा घोडी होती. त्या घोडीला पाणी पिण्याची वस्तू म्हणजे टाकं. याच्या पायऱ्या आहेत, या आता 2007 साली बांधलेल्या आहेत. या ठिकाणी 15 ऑगस्ट 26 जानेवारी एक तिरंगा फडकवतात आणि जयंती आणि पुण्यतिथी या ठिकाणी मोठा भगवा ध्वज फडकला होतो. रायगडाच्या जर साईडचं एक क्लायमेट वातावरण क्लिअर असेल तर रायगडावरून इथून 8 किल्ले दिसतात. राजगड, तोरणा, लिंगाणा, प्रतापगड, चांभारगड, मकरंदगड, शिवतर आणि मानगड. आणि विशेष म्हणजे सिंहासनाच्या महाराजांच्या अगदी समोर या साईडला स्वराज्याची पहिली राजधानी राजगड आणि जो किल्ला महाराजांनी पहिला किल्ला जिंकून या स्वराचं तोरण बांधलं तो म्हणजे तोरणा किल्ला समोर पाहायला मिळतो. आता क्लिअर नाही क्लायमेट, त्याच्यामुळे आता दिसत नाहीये. आता पुढे आपण बाजारपेठ पाहूयात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. बघा, आपण आतमध्ये महाराजांचा दरबार पाहिला. आता या ठिकाणी आहात, याला होळीचं मैदान, होळी ग्राउंड म्हटलं होतं. जसं की आपण आता शिमग्यामध्ये होळी सण साजरा करतो ना गावोगावी, तसं महाराजांचे काय ते मानाची होळी पेटवायची. आतमध्ये एक नारळाला जायचा आणि जो कोणी बहादर मावळा तो नारळ आपल्या हाताने काढेल त्याला हातातला 1.25 किलो सोन्याचा कडा आणि एक मानाचा घोडा बक्षीस द्यायचा. संभाजीराजे वयाच्या 9 वर्षे असताना या होळीतून ऐकतून हाताने नारळ काढायचे, ते म्हणजे हे होळीचं मैदान आहे. आणि आजही रायगडाला होळीचा पहिला मान आहे. रायगडाच्या बाजूने 84 गावं आहेत, परंतु गडावरी होळी पेटल्यानंतरच आजूबाजूच्या गावांमध्ये होळी पेटली जाते. बघा, समोर महाराजांची आपण जी मूर्ती पाहतोय ही मूर्ती आतमध्ये आपण आणली होती. त्याच्या मूर्तीमध्ये काही चुका नाही, चुका काय तर जावेद राजे सिंहासनावरती बसतात, पायामध्ये चपला होऊन बसत नाहीत. बरं का, या मूर्तीमध्ये चपला कोरल्या होत्या म्हणून या मूर्तीचा या ठिकाणी 1974 साली इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते इथे होळीची बांधणी केलेली आहे. वर्षचक्र 2 जून 2012 संभाजी गुरुजी उदयनराजे भोसले यांच्या हस्ते वरच्या छत्राचं अनावरण 2 जून 2012 साली केलेलं आहे. समोर या साईडला आता उत्तरपडलेलं बांधकाम पूर्वीची बाजारपेठ आहे. या बाजारपेठेची माहिती आपण पुढे मध्यपैकी बाजारपेठेत जाऊनच घेऊयात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. बघा, आपण आता जिथे आहात याला बाजारपेठ मार्केट म्हटलं जातं. या बाजारपेठेची 800 फूट लांबी आहे, 40 फूट रुंदी आहे. या साईडला 21, या साईडला 22 अशी टोटल या पेठेमध्ये 43 दुकान आहेत. या दुकानात जर तुम्ही रचना पाहिली तर आगे दुकान, बीच में स्टोरूम, पीछे मकान अशी आहे. हाईट घोड्याच्या उंचीची, कारण तेव्हा लोक रुबाबदार पुरुष घोड्यावरती बसून सामान खरेदी करायचे, महिला या पालखीमध्ये बसून सामान खरेदी करायच्या. हाईट घोड्याच्या उंचीची आहे बरं का. आणि पूर्वी ती पूर्ण बाजारपेठ सांभाळायला नागप्पा शिटीनशी व्यापार होते. पूर्ण बाजारपेठ सांभाळायचे, बाजाराला व्यापार पुरवायचे. पण येणाऱ्या लोकांना कळलं पाहिजे या बाजाराचा पूर्व व्यक्ती कोण आहे. मग त्यांची वेगळी ओळख म्हणून डाव्या साईडच्या साधू दुकान होते नागप्पा म्हणून. इथं नागाचं कोरडे शिल्प पाहायला मिळतो. डाव्या साईडच्या साधू दिसतो ना, इथं नागप्पा शिटे यांचं दुकान होतं. या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचा बाजार केला व्हायचा. ही त्यावेळीची बाजारपेठ हाईट घोड्याच्या उंची, कारण तेव्हा रुबाबदार पुरुष घोड्यावरती बसून सामान खरेदी करायचे, महिला या पालखीमध्ये बसून सामान खरेदी करायचे. हाईट या ठिकाणी घोड्याच्या उंची पाहायला मिळते. बघा, हे त्यावेळीची पूर्णपणे बाजारपेठ मार्केट आहे. आता पुढे आपण टकमोटची माहिती घेऊन जगदीश्वराची माहिती घेऊयात.
बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. शिवाजी महाराज की जय. तुमच्या पाठीमागे बघा त्या टोकावर काही लोक उभे आहेत, दिसतेत का? तो आहे रायगडाचा उत्तरेचा शेवट टोक, टकमक टोक, कडेलोट पॉइंट. पूर्वी जो कोणी स्वराज्याची चोरी, लबाडी, गद्दारी, फितुरी करेल त्याला सातवेशी पोते भरायचे, पोताशी गाठ बांधायची आणि त्या टोकावर खाली फेकून दिल्याचं कडेलोट कळवायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाला फेकलं नाही, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी कोणाला सोडलं नाही. हायकोर्ट हाय शिक्षा 1250 मध्ये धरी आहे. संभाजी महाराजांनी बाळा सामंतांचा कडेलोट त्या टकमडूवर खाली केला होता आणि अनाजी पंतांना पालीमधला सुधागड किल्ला माहिती असेल. त्या सुधागड किल्ल्यावरती अनाजी पंतांना संभाजी महाराजांनी हत्तीचे पाय खाली दिलं बघा. तो प्रसंग सुधागड किल्ल्यावरचा रायगडावरचा नाहीये, तो आहे टकमोकटोक पनिशमेंट पॉइंट. आता इथून पुढे तुम्हाला 800 मीटर पुढे गेल्यानंतर समोर ते मंदिर पाहायला मिळते की नाही, माहिती सांगा दर्शन तुमचं असेल. हा बघा त्या मंदिराच्या परिसरातला 100 वर्ष अगोदरचा फोटो आहे. 100 वर्ष आधी बघा रायगड कसा होता आणि आताचा रायगड असा आहे, म्हणजे महाराज समाजाचा परिसर असा पाहायला मिळतो बघा. या मंदिराचा आकार लांबून पाहिलं तर कसा पाहायला मिळतो, आपल्या एखाद्या मस्जिदसारखा दिसतो की नाही. आतमध्ये गेला तर शिवलिंग पाहायला मिळतो, हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते. त्या मंदिराचा आकार बाहेरून मस्जिदसारखा बांधण्याचं कारण काय, तर राजांचा गनिमी कावा. एखाद्या मुघलाने जर लांबून ते पाहिलं, जर ते लांबून त्याला एखाद्या मस्जिदसारखं दिसलं तर त्याला असं वाटावं या ठिकाणी मस्जिद आहे, या ठिकाणी आपलंच कोणतरी आहे. ते आक्रमण न करता आल्यामुळे तसेच परतून जावेत म्हणून त्या मंदिराचा आकार फक्त असा बाहेरून एखाद्या मस्जिदसारखा केला पाहायला मिळतोय. आतमध्ये गेला तर शिवलिंग पाहायला मिळतं, हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते. आणि याच मंदिरामध्ये जे उत्तरेकडनं कवी भूषण होते त्यांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट सर्वप्रथम याच मंदिरात झाली होती. आणि याच मंदिरामध्ये कवी भूषणांनी राजेवरती एक काव्य केलं होतं. ते काव्य आपण रीच दोर तो इतिहास इथला आहे बघा. ते काव्य असं होतं की इंद्रजिमी जंब पर वाड बसू अंब पर रावणस दंब पर रघुकुल राज है पौण बारी बहा पर संमुणती नहा पर जोशास्त्र बहा पर रामोजी राज है दावाद्रु दंड पर चीता मृग झुंड पर भूषण भी तुंड पर जैसे मृग राज है तेजतम अंश पर कंड जिमी कंस पर त्यो बलिष्ठ वंश पर शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है. हे काव्य कविभूषण महाराज जगदीश्वर मंदिरामध्ये या ठिकाणी केलं होतं बघा. आणि मंदिराच्या अगदी समोर पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. समाधीचा हा जो खालचा मूळ चौतर आहे ना इथला, हा ही त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज बांधलेली शिवरायांची समाधी होती बघा. त्याच्या अलीकडच्या काळात ज्यावेळेस 1818 इंग्रज रायगड किल्ला उद्ध्वस्त केला त्याच्यानंतर 60 ते 70 वर्ष गडावरती कोणाचंही वास्तव्य नव्हतं. जागोजागी मातीची ढीक वणवरली होती. त्याच्यानंतर 1869 ला या रायगडावर सर्वप्रथम महात्मा फुले आले. तरी महाराजांची समाधी शुद्धी समाधीचा जीर्णोद्धार केला आणि समाधी हे जे बांधकाम आहे हे 1926 साली पूर्ण झालेले पाहायला मिळतं बघा. या समाधीच्या उजव्या स्थळाला वाघोत्र स्मारक आहे. आपल्या महाराजांनी शेवटचा श्वास राहत्या राजवेळा 3 एप्रिल 1680 ला सोडला. याच मार्गाने महाराजांनी ध्येयात्रा या ठिकाणी नेली गेली. या ठिकाणी महाराजांचे चुलत भाऊ साभाजी भोसले यांच्या हस्ते राजांचे ध्येयाची लागणी हे तिथे बघा. महाराजांचे 2 पुत्र तरी महाराजांना पुत्र अग्नी लाभले नाही. संभाजी महाराज पणाची नजर कधीमध्ये होते आणि राजाराम महाराजांना गादीवरती बसायचं होतं. आणि जो राजा गादीवरती बसणार असेल स्मशानात जायचं नसतं अथवा कोणाला अग्निदान करायचं नसतं म्हणून त्यांचे चुलत भाऊ साभाजी भोसले यांच्या हस्ते राजांच्या ध्येयाची लागणी ही 3 एप्रिल 1680 ला हे तिथे बघा. समाधीच्या उच्च स्थळाला वाघोत्र स्मारक आहे. आणि समाधी मंदिर हा ज्याच्यामध्ये हा जो गेट आहे ना गेटच्या एका पायरीतून नावाची पाटी आहे. ज्या या रायगड किल्ला त्या काळामध्ये 14 वर्षात बांधला त्या आर्किटेक्टच्या नावाची ते पाठी पाहायला मिळते. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. हिरोजी रायगड किल्ला त्या काळामध्ये 14 वर्षात बांधला. आणि 1600 आपला रायगडाचं बांधकाम हाती घेतलं. रायगडाचं सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम एकासोबत चालू होतं. अलीकडच्या काळामध्ये राजांनी दिल्या पैसा कमी पडता करणार काय, राजे आहेत वही मूर्ती अवस्था पण मागू शकत नाही. किती निष्ठावंत मावले होते. एखाद्या माणसाने पैसा संभ्रम बांधकाम थांबवलं असतं पैसा मित्र बांधू म्हटले असते. हिरोजी काय केलं असेल, आपल्या गावाला गेले, बायकोचे दागदागिने जमीन दण वाडा घाण ठेवला, कर्ज काढू या दोन्ही किल्ल्याचं बांधकाम पूर्ण केलं. आणि ज्यावेळेस राज्याभिषेकाला प्रत्येक सरदाराला बक्षिसाची वेळ तर हिरोईनचा नंबर राजे हिरो विचारतात, हिरोजी बुलंद वेळेला राजधानी मातीत मागा का बक्षीस पाहिजे मागा. सोनं चांदी पैसा अडका जहागिरी पाटील की वतन जे मागाल ते बक्षीस तुम्हाला द्यायला तयार आहोत. हिरोजीने काय मागावं राजांकडे, एखाद्या माणसाने सगळे काही मागितले असतो. पैसा अडका कोणाला नको असतो, जमीन दौलत कोणाला नको असते. हिरोजीने काय मागावं, राजा म्हणजे आता काही नको, आलो फक्त या जगदीश्वर मंदिराच्या पायरीवरती आमचं नाव लिहायची अनुमती द्या. राजाने आश्चर्य वाटलं. हिरोजी नावाची पाठी मागते ही पायरीवरती नावच लिहायचंय. तर किल्ल्याच्या वाहदवरतीला लगाखाण्यावरतीला किल्ल्याच्या मोठ्या भिंतीवरती सर्वांना कळू द्या रायगड कोणी मांडलाय. हिरोजी म्हणतात नाही राजा, नावाची पाठी या मंदिराच्या खालच्या पायरीवरती यायचं कारण काय. राजे ज्या वेळेस तुम्ही रायगडावरती असाल
राजे ज्या ज्या वेळेस या मार्गाने जगदीश्वराचे दर्शन याल राजे त्या वेळेस तुमच्या उजव्या पायाची धूळ माझ्या नावाला लागेल, तुमचा आशीर्वाद माझ्या नावावरती काय मसेल राज. राजांसोबत म्हणालो. राजा डोळ्यात पाणी आलं. राजे हिरोच्या कडकुट मिठीवर म्हणतात की वा वा हिरोजी वा, अहो तुमच्यासारखी पोरं आम्हाला लाभलीत, पण हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकलो. कल्पना करा, ज्याने तो ताजमहल बांधला, त्याचे हातपाय कापले, ज्याने राजधानीचा रायगड बांधला, नावाची पाठी गेली आहे, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. ओ राजांसारखी माणसांसारखे राजे होते, पण हिंदवी स्वराज्य उभं राहिलं टिकलं. आणि आता आपण सर्वजण स्वतः पण हिंदू म्हणून श्वास घेतोय छत्रपती शिवाजी महाराजांमुळे बघा. आणि या ठिकाणी रायगडाच्या महत्वपूर्ण माहिती संपते. आणि शेवटला माझ्या प्रत्येक ग्रुपला 1-2 शेर ऐकवतो. शेर असेल की अंधार फार झाला, की अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे या महाराष्ट्राच्या भले कलियुगामध्ये. माझ्या आया बहिणींच्या रक्षासाठी पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे, जिजाऊंचा शिवा पाहिजे. घासल्याशिवाय धार नाही, घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला. मराठ्या विना आता नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. तांदूळ शिजला की भात म्हणतात, तांदूळ शिजला की भात म्हणतात, अंधार आला रात्र म्हणतात. आणि या महाराष्ट्रामध्ये जो कोणी छत्रपती शिवाजी महाराज विसरेल त्याला खरोखर औरंगजेबाची औलाद म्हणतात, औरंगजेबाची औलाद म्हणतात. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर जगदीश्वराचं दर्शन घेतल्यानंतर ना आता आपण आलो आहे कडेलोट क्षेत्राकडे, चकमक टोकाकडे. तर आता ते क्षेत्र तुम्हाला मी दाखवणार आहे. तर माझ्या समोरच इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. मित्रांनो, कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू परत आपण असंच एखाद्या गड किल्ल्यावरती. तोपर्यंत सगळ्यांना जय शिवराय.